इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका. स्वरूप: प्रश्न क्रमांक 1 मध्ये अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. अचूक गट ओळखा. यापैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 1 साठी एकूण 4 गुण असतील. विकल्पासह 4 गुण असतील. प्रश्न क्रमांक 2 मध्ये योग्य जोड्या जुळवा. वेगळा घटक ओळखा. विधानांचा क्रम लावा. साखळी पूर्ण करा. चुकीची जोडी ओळखा. यापैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 2 साठी एकूण 4 गुण असतील. विकल्पासह 4 गुण असतील. प्रश्न क्रमांक 3 मध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 पैकी 4. नावे द्या. 5 पैकी 4. चूक की बरोबर सांगा. 5 पैकी 4. विधानावरून प्रकार ओळखा. 5 पैकी 4. फरक स्पष्ट करा. 3 पैकी 2. टिपा लिहा. 3 पैकी 2. यापैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 3 साठी एकूण 4 गुण असतील. विकल्पासह 5 किंवा 6 गुण असतील. प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. हा प्रश्नप्रकार विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 4 अ साठी एकूण 4 गुण असतील. विकल्पासह 6 गुण असतील. प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये नकाशा वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 पैकी 4. हा प्रश्नप्रकार विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 4 अ साठी एकूण 4 गुण असतील. विकल्पासह 5 गुण असतील. प्रश्न क्रमांक 5 मध्ये भौगोलिक कारणे लिहा. 4 पैकी 2. हा प्रश्नप्रकार विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 5 साठी एकूण 6 गुण असतील. विकल्पासह 12 गुण असतील. प्रश्न क्रमांक 6 अ मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आलेख तयार करण्यास 3 गुण व 3 प्रश्नांना 3 गुण. आकृती काढा. हा प्रश्नप्रकार विचारला जाईल. किंवा प्रश्न क्रमांक 6 अ दिलेल्या आलेखाचे किंवा आकृतीचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्नप्रकार विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 6 साठी एकूण 6 गुण असतील. विकल्पासह 12 गुण असतील. प्रश्न क्रमांक 7 मध्ये सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी 2. स्पष्ट करा. 3 पैकी 2. यापैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 7 साठी एकूण 8 गुण असतील. विकल्पासह 12 गुण असतील. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे SSC बोर्ड परीक्षेच्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा असून प्रश्नपत्रिका 40 गुणांची, विकल्पासह 60 किंवा 61 गुणांची असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाची सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार.